पावसामुळे ना रोज काही ना काही खायची इच्छा होत असते, पण हेल्दी पण असायला पाहिजे जे आपण खातो ते. म्हणून आज ॲव्होकॅडो सँडविच नाश्त्यात बनवला होता. खरं सांगायचं तर ॲव्होकॅडो तर मला काही फारसं आवडत नव्हतं, पण मधुरा मात्र आवडीने खाते. तिने ना पेपा पीगमध्ये ग्वाकामोली बघितलेलं होतं आणि मला बोलत होती की बनव. म्हणून मी ना ते YouTubeवर सर्च केलं आणि बनवली ग्वाकामोली. आता तेव्हापासून ॲव्होकॅडो मला पण आवडायला लागलाय. मी किचनमध्ये असली की हा कावळा आपली हजेरी बरोबर लावतो आणि मी त्याला काही खायला द्यायला गेली की तो उडूनच जातो. बाजूच्या घरी मधुराने नवीन फ्रेंड बनवली आहे आणि तिच्यासोबत रोज बाल्कनी मधून ना मस्त गोष्टी सांगत असतात आणि ह्या दोघींच्या गोष्टी जर मी ऐकल्या आणि मला इतकं हसायला येत होतं की खूप पावसामुळे आता ही कंगीला पण बुरशीच लागलेली आहे. मधुराने ह्या डॉलची मस्त हेअरस्टाईल बनवलेली होती, पण तिचा ना एक पायच काढून ठेवलेला होता आणि ह्या दोघीचं दिवसभर असंच सुरू असते. वैदेही ना त्या डॉलला मस्त मिरर दाखवत होती, कारण तिची हेअरस्टाईल बनवलेली होती ना आता नवीन. आता वैदेहीला पण आम्ही रेडी केलं की मिरर मध्ये दाखवतो, म्हणून तिला तीच सवय आहे. म्हटलं कोणी सांगितलं असेल की ह्या बॉईल केलेल्या गुळ्या खात जा, म्हणून तो आज मला सांगून गेला होता की बॉईल करून ठेव म्हणून. आणि उद्या हेअर वॉश करायचं हे म्हणून ना केसांना छान ऑइल लावला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.